श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 2 नोव्हेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कोणते संदेश घेऊन आला आहे? ग्रहांचे संकेत नेमके काय सांगतायत? आव्हाने, आनंद की नवा बदल? आज कोणत्या राशींवर धनवर्षाव होईल आणि कोणाला संयम बाळगावा लागेल? कार्यक्षेत्रात अवसर मिळतील की अडथळे उभे राहतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, नवीन लोकांशी मैत्री होईल. अचानक धनलाभाची शक्यता. परदेशी जाण्याची संधी चालून येईल. दिवस उत्साहात व आनंदात जाईल. चांगल्या कामासाठी पैसा खर्च कराल. जोडीदाराची प्रगती होईल. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. गूढ गोष्टींबद्दल आवड वाटेल. आत्मविश्वास वाढीस लागेल असे काम करा. सकारात्मक विचार करावेत. वृषभ, काही कामे नाईलाजाने करावी लागतील. शांतता व संयम बाळगा. नियोजनाने वाटचाल करावी. स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी. दिवस मनाजोगा घालवावा. तुमच्या प्रेमळ स्वभावाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. खर्चात वाढ होण्याची शक्यता. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्या शक्तीची लोकांना कल्पना येईल. जबाबदारी पार पाडताना थकून चालणार नाही. मिथुन, अतिसाहस करू नका. घरातील अतिरिक्त कामे अंगावर पडतील. समस्यांचे निराकरण सक्षमतेने कराल. दुसऱ्याची मानसिकता समजून घ्या. कामावर लक्ष केंद्रित करावे. परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा. जोडीदाराशी संयमाने वागावे लागेल. आवडत्या कामात गुंग व्हाल. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. कर्क, क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. बाबांना मदत कराल. झोकून देऊन कामे करावी लागतील. मनशांती मिळवण्याचा प्रयत्न करावा. अतिविचार करू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल. तुमची गरज भागवली जाईल. सिंह, कागदपत्रांची योग्य छाननी करावी. कामाचे योग्य नियोजन करा. घरातील सर्वांशी मिळून मिसळून वागावे. घरगुती खर्च वाढू शकतो. कामाचा फार बोबाटा करू नका. लपवाछपवी करायला जाऊ नका. हाताखालील लोक सहाय्यक ठरतील. चार चौघात कौतुक केले जाईल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय विचारात घ्या. कन्या, थोरांचे मार्गदर्शन वेळेवर घ्यावे. घराबाहेर वावरताना सतर्क राहावे. आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. किरकोळ दुखापत संभवते. जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. भागीदारीत फार अवलंबून राहू नका. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. चैनी करण्याकडे अधिक कल राहील. तूळ, मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी दुरावा वाढू शकतो. व्यायामाला कंटाळा करू नका. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. भागीदाराशी समजुतीने वागावे लागेल. नवीन ऊर्जेने कामे तडीस न्याल. वरिष्ठांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक वृद्धीचा लाभ उठवावा. वृश्चिक, कामाचा ताण अधिक जाणवेल. वाचन करण्यावर भर द्या. नातेवाईक तुमची प्रशंसा करतील. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल. वादविवादात सहभाग घेऊ नका. लिखाण करण्यास चांगला दिवस. मानसिक प्राबल्य वाढेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. जवळच्या मित्रांशी वाद टाळावेत. कौटुंबिक अडचणींवर मात करता येईल. धनु, नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. विसंवादाला थारा देऊ नका. कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील. मनात कोणतीही आडी बाळगू नका. वडीलधाऱ्यांचा मान राखावा. अंगीभूत कलेला वाव द्यावा. कामे हातावेगळी केल्याचा आनंद मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. केलेली धावपळ सार्थकी लागेल. मकर,
नसते साहस महागात पडू शकते. भागीदारीच्या व्यवसायात नवीन ओळखी होतील. जवळचा प्रवास टाळलेलाच बरा. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. भावंडांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. घरगुती वातावरण चिघळू देऊ नका. कुंभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तमरित्या पेलाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. बोलताना शब्दांचे भान ठेवावे. स्वतःत काही जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. जवळच्या मित्रांचा सहवास लावेल. प्रेमसौख्यात वाढ होईल. गरज असेल तरच बाहेर पडा. मनातील इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मीन, शांतता व संयम बाळगावा. कापणे, भाजणे यासारखे किरकोळ त्रास संभवतात. परिस्थितीला नावे ठेवू नका. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. दिवस आनंददायी ठरेल. औद्योगिक स्थिरता लावेल. कामात काही जुजबी बदल कराल. जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात वाढ होईल. धैर्याने नवीन कामाला सामोरे जा. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.